मागील भागात आपण पाहिलं, मानसीला स्वरा भेटायला ICUमध्ये गेली होती. स्वरा मानसीसोबत बोलू लागल्यावर मानसीनं तिच्या बोटांच्या हालचाली केल्या होत्या. डॉक्टरांनी रोज स्वराला मानसीला भेटायला परवानगी दिली होती. माईंनी घरात गणपती बसवण्याची कल्पना सगळ्यांसमोर मांडली होती. आता पाहूया पुढे. हे जीवन सुंदर आहे भाग 49. ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा, पण स्वराला शाळेत नेणं आणि आणणं करावं लागेल. आपण तिला बसमध्ये नाही पाठवू शकत, कारण वीरेन चौधरी परत आलाय आणि त्यानं मानसीला धमकीही दिली होती. आपल्याला गाफील राहून काहीच करता येणार नाही, राघव म्हणाला. ठीक आहे, मी आणि गौरी आम्ही रोज स्वरासोबत शाळेत जात जाऊ. आमचं नाही झालं तर हेमंत, शशांक कुणीही जाईल. स्वरा एकटी जाणार नाही, रजनीनं राघवला आश्वस्त केलं. दुसऱ्या दिवशी घरात आणि आश्रमात विधिवत गणपतीची स्थापना करण्यात आली. हे विघ्नहर्ता आता स्वराच्या प्रयत्नांना यश दे. मायलेकीचं हे नातं अबाधित ठेव. सर्वांनी गणपतीसमोर हात जोडून प्रार्थना केली. सर्वजण घरी गणेश स्थापना करण्यासाठी गेले होते. राघव हॉस्पिटलमध्येच होता. ICU मधल्या सिस्टरांनी काही औषधं मागवली होती. ती देण्यासाठी राघव आत गेला. हॅपी बर्थडे मनू. त्यानं एक गुलाबाचं फूल मानसीच्या बेडपाशी ठेवलं. आज सेम टू यू म्हणणार नाहीस का? तुला माहिती आहे मनू, मी असा कणखर उभा आहे ते फक्त आपलं लेकरू अजून कोमेजू नये म्हणून. तुझ्याशिवाय मी काहीच नाही आहे. अजून परीक्षा घेऊ नकोस माझी. लवकर ये, मी वाट बघतोय. आणि पुढच्या वाढदिवसाला तू म्हणशील ते गिफ्ट देईल मी. आज मात्र या फुलाला गोड मानून घे. राघव मानसीचा हात हातात घेऊन बोलत होता. मानसीनं मात्र काहीच हालचाल केली नाही. डोळ्यातलं पाणी टिपत राघव बाहेर गेला. दुसऱ्या दिवशीपासून स्वराला शाळेत पाठवायचं होतं. रजनी तिची तयारी करत होती. आत्या, नको ना ग शाळा, मला आईजवळ जायचंय. मी तिथंच थांबणार, शाळेत नाही जायचं मला. आई बरी होईपर्यंत मी कुठंच नाही जाणार. स्वरा शाळेत न जाण्यासाठी हट्ट करून बसली होती. रजनी तिला समजावत होती, पण ती रजनीचं काहीच ऐकत नव्हती. स्वरा बेटा, आईला आवडेल का तू शाळा बुडवलेलं? नाही ना? ती बरी झाल्यावर आम्हालाच रागवेल की माझ्या लेकीला तुम्हीच शाळेत जाऊ दिलं नाही. तुला आवडेल का आम्हाला रागवलेलं? आणि शाळेतून आल्यावर रोज आईला भेटायला जायचं आहे. ते डॉक्टर काकांनीच सांगितलंय ना की रोज स्वराला भेटू द्या. असं नाही करू बेटा. आई बरी झाल्यावर तिला कळलं की स्वरा रोज शाळेत जात होती तर तिला किती आनंद होईल. आणि तसंही आज तुझ्या आईबाबांचा वाढदिवस, त्यांचं गिफ्ट म्हणून तरी तू शाळेत जा. गौरी स्वराला समजावत होती. स्वराला तिचं म्हणणं पटलं आणि तिनं शाळेची तयारी केली. दुसऱ्या दिवशी रजनी आणि गौरी स्वराच्या शाळेत गेल्या. मानसीच्या आजारपणाविषयी शाळेत सर्वांना कळलं होतं. स्वरासमोर मानसीच्या आजारपणाचा उल्लेख न करण्याची विनंती त्यांनी तिच्या वर्गशिक्षिका आणि मुख्याध्यापकांना केली. शाळा सुटल्यावर गौरी स्वराला घेऊन घरी येत होती. चंदू काका, गाडी सरळ हॉस्पिटलमध्ये घ्या ना, मला आईला भेटायचं आहे, स्वरा चंदूला म्हणाले. स्वरा, आधी आपण घरी जाणार आहोत, मग थोडं फ्रेश हो आणि नंतर हॉस्पिटलमध्ये जाऊ हां, गौरी म्हणाली.
स्वरानं मान डोलावली. शाळेतून परत घरी आल्यावर स्वरानं पटकन तयारी केली. रजनीनं तिला जे खाण्यासाठी दिलं ते कोणतीही तक्रार न करता तिनं खाल्लं आणि हेमंत बरोबर हॉस्पिटलमध्ये गेले. मानसीला भेटायला ICU मध्ये गेले. आई, तुला माहिती आहे का, आज मी शाळेत गेले होते. गौरी मावशी आणि रजनी आत्या दोघी मला सोडायला आल्या होत्या. आई, तुला माझी मैत्रीण नयना माहिती आहे ना, तिच्या मांजरीला 3 पिल्ले झाले म्हणे. नयना सांगत होती खूपच गोड पिल्लं आहेत. आई, आपण पाळूया का ग मांजर? पण मला माहिती आहे तुला प्राणी आवडत नाही. जाऊ दे, आपण नाही पाळायचं काही. आई, ती प्रेरणा माहिती आहे ना माझ्या वर्गातली, अशी पाय घसरून पडली ग वर्गात. सगळ्या मुली हसली तिच्यावर. आई, असं समजू नको की मी नाही हसले. मला पण खूप हसू आलं. आणि तो निखिल असले पानसट जोक मारत होता ना, काय सांगू तुला. मानसीचा हात हातात घेऊन ती दिवसभरातल्या शाळेतल्या गमती जमती, मित्रमैत्रिणींचे किस्से मानसीला सांगत होती. स्वरा त्या सर्व गोष्टी करत होती ज्या ती मानसीसोबत काही दिवसांपूर्वी करायची. स्वराची अखंड बडबड सुरू होती. सगळं दृश्य बघून राघवच्या डोळ्यात पाणी आलं होतं. डोळ्यातलं पाणी अलगद पुसत तो तिथंच उभा होता. स्वराच्या बोलण्याला मानसीनं पुन्हा प्रतिसाद दिला होता. आज मानसीनं पुन्हा हाताची हालचाल केली होती. राघवनं तिथल्या नर्सला ही गोष्ट दाखवली. नर्सनं डॉक्टरांना कळवलं आणि डॉक्टरांनी असेच प्रयत्न सुरू ठेवायला लावले. घरात गणपतीचं आगमन झालं तशी वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता जाणवू लागली. माई रोज गणपतीसमोरचा अंगारा मानसीच्या कपाळावर लावून येत होत्या. मानसीजवळ बसून गणपती स्तोत्र म्हणत होत्या. घरातलं प्रत्येकजण गणपतीपुढं मानसीसाठी प्रार्थना करत होता. आश्रमातले सर्वजण मानसीच्या आरोग्यासाठी देवाजवळ साकडं घालत होते. 2-4 दिवस झाले होते. स्वराही रोज हट्ट न करता शाळेत जाऊ लागली. शाळेतून आल्यावर मानसीसोबत तिच्या अगदी सुरुवातीसारख्या गप्पा होऊ लागल्या. मानसीही आता जास्त प्रतिसाद देत होती. डॉक्टर दीपक सगळ्यांकडून मानसी स्वराला प्रतिसाद देते हे ऐकत होते. पण जे विज्ञान ते शिकले होते त्यानुसार असे कोमातले पेशंट प्रतिसाद देत नसतात. म्हणून आज स्वरा मानसीला भेटायला आल्यावर मानसी खरंच प्रतिसाद देते का हे बघण्यासाठी डॉक्टर स्वतः तिथं हजर होते. रोज रोज ICU मध्ये येऊन स्वराची तिथल्या वातावरणाची भीती गेली होती. तिथं काम करणाऱ्या नर्सेससोबत देखील स्वराची चांगली ओळख झाली होती. स्वरा मानसीजवळ आली आणि तिथल्या स्टूलवर बसली. आई, मी आले ग शाळेतून. स्वरा मानसीचा हात हातात घेऊन बोलू लागली. त्यावर मानसीनं स्वराचा हात हळूच दाबला. उठ ना, स्वरा म्हणाली. त्यावर मानसीनं काहीच हालचाल केली नाही. अजून झोपायचं आहे का, स्वरा म्हणाली. मानसीनं परत तिचा हात दाबला. किती झोपशील ग, झोप मग, मी जाते परत. स्वराच्या बोलण्यावर मानसीनं तिचा हात अजून घट्ट पकडला. जाऊ नको म्हणतेस, मग बोल माझ्यासोबत, स्वरा म्हणाली. मानसीनं परत तिचा हात दाबला. डॉक्टर दीपक बघत होते. स्वरा बोलत होती आणि ज्या ज्या गोष्टी मानसीला आवडतात, पटतात त्या गोष्टींना मानसी
रिस्पॉन्स करत होती. स्वरा, अजून काही विचार बरं तुझ्या आईला, डॉक्टर स्वराला म्हणाले. आई, तुला माझे लांब केस आवडतात ना, स्वरानं विचारलं. मानसीनं परत तिचा हात दाबला. मग माझ्या वेण्या घालून देशील का, स्वराच्या ह्या प्रश्नावरही मानसीनं तिचा हात दाबला. आई, ऐक ना, स्वरा म्हणाली आणि मानसीनं परत तिचा हात दाबला. व्हेरी गुड स्वरा, आईसोबत रोज असंच बोलत जा, ती लवकर बरी होईल. डॉक्टरांनी स्वराच्या डोक्यावरून हात फिरवला. राघव, आपण थोडं बोलू, डॉक्टर म्हणाले आणि राघव त्यांच्या मागं गेला. थोडं बाजूला उभं राहून दोघं बोलत होते. मिरॅकल म्हणतात ते हेच. हे खूप पॉझिटिव्ह साईन आहे. स्वराला जास्त वेळ मानसीसोबत राहू द्या, तिला बोलायला लावा. मला वाटतं की मानसीच्या मनात काहीतरी गोष्टी आहेत. अजून काही प्रॉब्लेम्स होते का, की त्याचं टेन्शन त्यांनी घेतलं होतं? कदाचित ते सॉल्व्ह झाले असं त्यांना कळलं तर अजून त्यांचा रिस्पॉन्स वाढेल, डॉक्टर दीपक म्हणाले. असं विशेष काही नाही, घरगुती मॅटर होतं, तेही असं कॅज्युअल होतं, राघव म्हणाला. ओके, आपण प्रयत्न सुरू ठेवू. डॉक्टर दीपक राघवसोबत बोलून निघून गेले. थोड्या वेळानं स्वरा आणि राघव देखील ICUच्या बाहेर आले. बाहेर आल्या आल्या राघवचं लक्ष योगेश वकिलांकडे गेलं. योगेश, इकडं कसं काय, राघवनं आश्चर्यानं विचारलं. तुझ्याकडंच आलो होतो, मानसी मॅडमबद्दल कळलं, म्हटलं तुला भेटून घ्यावं. अरे कळलं त्या दिवशीपासूनच येतो येतो म्हणत होतो, पण आज म्हटलं जाऊनच यावं आणि यायला कारणही मिळालं, योगेश म्हणाला. हो, ते जरा अचानकच तब्येत बिघडली रे तिची, पण आता थोडी बरी आहे मानसी. ये ना, इथं बेंचवर बसू. राघव आणि योगेश दोघे बेंचवर बसले. स्वराही राघवच्या बाजूला बसली. राघव, आपण आश्रमासाठी एक जागा घेतली होती, त्यावर अतिक्रमण झालं होतं. त्या संदर्भात कोर्टात केस सुरू होती. मानसी मॅडमनं सांगितलं असेलच ना तुला, योगेश म्हणाला. हो, बोलली होती ती. तिच्या या आजारपणात मीच विसरून गेलो. काय झालं रे त्या केसचं? तुझी फीस द्यायची असेल ना, पुढची तारीख कधी आहे कोर्टाची? मानसी तर येऊ शकणार नाही. आश्रमातलं प्रशासकीय मंडळातलं कोणी आलं तर चालेल का? नाही तर मी येईल कोर्टात. तसंही मी ट्रस्टी आहे आश्रमाचा, तर माझी काही गरज पडेल का, राघव विचारत होता. त्याची काहीच गरज नाही. का रे, काय झालं, जागा गेली का आपल्या हातून, राघव म्हणाला. अरे काय सांगू तुला, केसचा निकाल लागला आणि आपण जिंकलो, योगेश आनंदानं म्हणाला. काय, राघवच्या चेहऱ्यावर आनंद आश्चर्य दोन्ही होतं. हो मग, मला डिटेलमध्ये सांग ना. मानसी तर इथंच होती हॉस्पिटलमध्ये, तिची काही गरजच पडली नाही का, राघव म्हणाला. मानसी मॅडमची साक्ष आधीच झाली होती आणि तसं ही जागा ट्रस्टच्या नावावर होती. मी स्वतःही ट्रस्टी आहेच की. अजून आपल्या ट्रस्टचे दोघं तिघं आले होते कोर्टात. राघव, अरे त्या वीरेन चौधरीनं आपल्या जागेसोबत अजून 3 जागांवर अतिक्रमण केलं होतं. त्या ठिकाणी त्यानं अवैध धंदे सुरू केले होते. खरं तर केस पहिल्याच दिवशी क्लिअर होती, पण त्या वीरेनच्या वकिलांनी वेळ काढला. ते बरंच झालं म्हणा, त्याचे बाकीचे धंदे समोर आले.
त्याला त्याची शिक्षा मिळाली. तुला सांगू राघव, एवढे गुन्हे आहेत त्या विरींवर. आधीच्या केसमधून पॅरोलवर बाहेर आला होता. बरं, त्याचा पॅरोलचा वेळही कधीचाच संपलेला होता. जज साहेब एवढे चिडले ना, त्यांनी सगळ्या तपासणीचे आदेश काढले. आपण केस तर जिंकलोच, आता आपल्याला आपली जागा परत मिळालीच, सोबत नुकसान भरपाई सुद्धा मिळाली. योगेश सगळं सांगत होता. थँक्यू सो मच योगेश. मानसीला हे कळाल्यावर किती आनंद होईल. राघव योगेशसोबत थोडा वेळ बोलत बसला. राघवसोबत बोलून योगेश निघून गेला. डॉक्टर म्हणाले होते, मानसीनं अजून कशाचं टेन्शन घेतलं होतं का? येस, हीच ती गोष्ट. मानसीला सांगावं लागेल आपण केस जिंकलो ते. राघव पुटपुटला आणि परत ICUमध्ये जायला निघाला. भेटायची वेळ संपली म्हणून तिथल्या सुरक्षा रक्षकानं त्याला अडवलं. राघव त्याला 2 मिनिटं जाऊ द्या म्हणून विनवणी करत होता. ICUमधल्या नर्सचं लक्ष दाराकडं गेलं. तिनं राघवला आत येऊ दिलं. राघव धावतच आत गेला. मानसीच्या बेडजवळ जाऊन उभा राहिला. मानसी, तू जिंकलीस. राघवच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं. मनू, आपल्या आश्रमाच्या जागेच्या केसचा निकाल लागला. आपण जिंकलो. त्या वीरेनला तू परत एकदा हरवलंस. मानसी, आता त्या जागेवर आपण तुला हवी तशी इमारत बांधू. तुला मुलांसाठी आश्रम आणि शाळा सुरू करायची होती ना? आपण सगळं करू. मानसी, पण तुला उठावं लागेल. बस झालं आता झोपून राहणं. राघव बोलत होता. मानसीच्या डोळ्यांची हालचाल होत होती. सिस्टर, हे बघा. मानसीच्या डोळ्यांची हालचाल होते. राघवनं सिस्टरला आवाज दिला. सिस्टरनं ते पाहिलं. सर, तुम्ही बोला त्यांच्यासोबत अजून. मी डॉक्टरांना कळवते. राघव अजून मानसीसोबत बोलत होता. आश्रमाबद्दल, तिच्या स्वप्नांबद्दल. आणि राघव बोलत असताना मानसीनं डोळे उघडले. काय होईल पुढे पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.